आजीच्या हातची जादू. नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. उपवासात खाल्ले जाणारे क्रिस्पी असे साबुदाणे वडे. तर साबुदाणा वड्याची रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. साबुदाणा वड्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव किलो साबुदाणा घेतलाय. पहा इथे आपण हा रात्रभर भिजत ठेवलेला होता आणि हा छान फुगलेला आहे. बघा हा फुगलेला आहे. त्याच्यानंतर आपण घेतलंय त्यामध्ये घालायसाठी मिरची कुटून घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, त्यानंतर घेतलेली आहे कोथिंबीर, जिरं, मीठ आणि ही आपली साखर आहे घरातली ती बारीक करून घेतली, त्याची पिठी साखर करून घेतली. त्यानंतर इथे आपण बटाटी धुवून घेतलेली आहे 4, ही ना आपल्याला उकडवायची आहे आणि तेल घेतलेलं आहे. आणि इथे आपण चटणीसाठी काय घेतलं आहे, खोबरं आणि मिरची. चला लगेच आता आपण कृती पाहूया. सर्वात आधी आपण काय करणार आहोत माहिती आहे, एका बाउलमध्ये ना ही बटाटी जी उकडवलेली आहेत ना आपण ती ना कुस्करून घ्यायची आहेत. आता आपण यात घालतोय साबुदाणा. वड्यासाठी ना मित्रांनो नेहमी जाडा साबुदाणा घ्यायचा. आता पुन्हा हे मिक्स करून घेऊया. आता त्यात घालूया आपण शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, मिरची, एक अर्धा चमचा आपण जिरं घालतोय. त्यानंतर त्यात घालतोय आपण थोडीशी पिठी साखर. पिठी साखर ना ऑप्शनल आहे. काय काय जणांना असं गोडसर आवडत नसेल तर तुम्ही ती नाही घातलीत ना, स्किप केलीत तरी सुद्धा चालेल. आणि आता आपण घालतोय त्यात मीठ. आम्ही पण थोडीशीच घातली, जास्त नाही घातली, त्याने टेस्ट चांगली येते साबुदाणा वड्याला. आता हे पुन्हा आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता ना आपलं ते एकजीव झालेलं आहे सगळं सारण. आता आपण करूया ह्याचे छोटे छोटे बॉल सारखे गोल करूया, वडे करूया ह्याचे छोटे छोटे. एका बाजूला ना मित्रांनो आपण वडे तयार करतोच आहोत आणि दुसऱ्या बाजूला ना आपण तेल तापत ठेवूया, तोपर्यंत आपलं तेल पण गरम होईल. आता आपण ना तेल घालूया आणि तेल ना आपलं जरा गरम होऊ दे. तुम्हाला ना हवा त्या शेपमध्ये तुम्ही देऊ शकता. काय काय जणांना गोल आवडतात, काय काय जण ना असे थोडे चपटे आवडतात. तुम्हाला जसं हवं आहे तसे तुम्ही शेप द्या. आता ना एक एक करून आपण सगळे वडे करून ठेवूया. मित्रांनो आपलं तेल ना छान तापलेलं आहे. आता आपण त्यात वडे सोडूया.
आपल्याला ना मित्रांनो हे वडे ना लाल आणि क्रिस्पी झाले पाहिजे, कारण जर ते क्रिस्पी झाले नाही ना तर ती खाण्याची मजा पण येत नाही. त्यामुळे ना तळण्यासाठी अजिबात घाई करू नका. थोडा वेळ जातो पण त्याला क्रिस्पीपणा आपोआप येतो. आता ना आपले साबुदाणा वडे बघा रेडी झालेले आहेत. मस्त असे लाल लाल आणि क्रिस्पी झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता एक एक करून ना आपण सगळे साबुदाणा वडे तयार करून घेऊया, तळून घेऊया आता सगळेच. आता ना वड्यासोबत खायला आपल्याला चटणी तर लागणारच आहे, त्यामुळे आता आपण घेतोय ओलं खोबरं. त्यामध्ये घेतोय मिरच्या. आता आपण त्यात टाकूया मीठ. आता मित्रांनो हे ना आपण मिक्सरला लावून घेऊया, हे बारीक करून घेऊया, चटणी करून घेऊया याची. ठीक आहे. मित्रांनो आपले गरमागरम साबुदाणा वडे ना तयार झालेले आहेत. मग संध्याकाळी नाश्त्यासाठी तुम्ही सुद्धा करा आणि आनंद घ्या. आणि आमची रेसिपी आवडल्यास लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत. बाय.